हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आता टाईम होतोय 6:40 AM. आम्ही चाललोय अकोल्याला. तर आम्ही चहा वगैरे पिऊन अकोल्यासाठी निघतो, कारण ट्रेन जवळ आलेली आहे. तर इथे ट्रेन येऊन गेली होती आमची. आम्हाला माहीतच नाही की ट्रेन जवळ आली. आम्ही पळत पळत आलो. थंडीमध्ये घाम सुटला गाईज आम्हाला अक्षरशः. तर आम्हाला शेवटी जागा मिळूनच गेली. तर मी खूप हॅप्पी आहे. तर आता आम्ही भुसावळमधून निघालेत. बघू शकता आपलं भुसावळचं स्टेशन किती छान दिसतं ना. तर गाईज, तुम्ही अकोल्याला कोणी कोणी गेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट करताच आहे तर सबस्क्राईब पण करून टाका प्लीज. आणि लाईक शेअर सगळंच करा. हजबंड माझ्या समोरच बसले होते, पण इकडे TC आलं होतं ना, तर खूपच भीती वाटत होती. TC आलं होतं तर माझी वाटच लागली होती. काय करू मग, मी गेट जवळच उभी होती. माझे हस्बंड थोडे साईडला चालले गेले होते. आमचं राहून गेलं होतं तिकीट काढणं, आम्ही घाईघाईमध्ये आले म्हणून. पण जाऊ द्या, आता काय करू शकतो. तर हे बघा, आता आम्ही शेगावपर्यंत पोचलोय. तर आपण शेगाव निवासी गजानन महाराजांचे दर्शन करू. बघू शकता तुम्ही, जय गजानन. तर गाईज, आम्ही आता अकोल्याला पोचलोय. ही आहे माझी सिस्टर साक्षी, माझ्या मावशीची मुलगी. तिलाच भेटायसाठी आम्ही आलो होतो. आता आम्ही जेवायला बसलोय हॉटेलमध्ये. नूडल्स ऑर्डर केले होते आम्ही. पण हे ना, माझे हस्बंड माझं खूप नाव घेत होते, खूप चिडवत होते मला दुसऱ्या मुलींच्या नावाने. तर मी खवडणार नाही का गाईस, बघा बरं. 2000 years later. चला, आम्ही ट्रेनमध्ये बसले. पण मी त्यांच्याशी बोलतच नाहीये. मी दुसरीकडे बसली होती, ते गेटवर उभी होते. आता आम्ही भुसावळला पोचतोय. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.